गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपलं तांत्रिक लेक्चर आहे आजचं हे 5वं लेक्चर आहे। चला तर सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, आंबा लागवडीमध्ये पॅक्लोबिट्राझॉलचा वापर कशासाठी करतात? आंबा लागवडीमध्ये पॅक्लोबिट्राझॉलचा वापर तर अनियमित फळधारणेवर उपाय म्हणून, फळगळ कमी करण्यासाठी, परत येणारा मोहर टाळण्यासाठी, परागीकरण वाढविण्यासाठी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1, अनियमित फळधारणेवर उपाय म्हणून आंबा लागवडीमध्ये पॅक्लोबिट्राझॉलचा वापर हा केला जातो। नेक्स्ट बघा, लक्षात ठेवा पॅक्लोबिट्राझॉल आणि असा पण क्वेश्चन येऊ शकतो की अनियमित फळधारणेवर उपाय म्हणून काय वापरले जाते आंब्यामध्ये। तर ऑप्शन हा पॅक्लोबिट्राझॉल पण देऊ शकते किंवा ऑप्शन ए हे पण देऊ शकते। बघा नेक्स्ट क्वेश्चन, खरीप ते खरीप अशा वर्षानुसार विचार केल्यास येणाऱ्या नैसर्गिक बहाराचा क्रम लावा, योग्य क्रम लावा। मृगबहार, हस्तबहार, आंबेबहार। अ ब क ब। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, अ ब क, मृगबहार, हस्तबहार, आंबेबहार। मृगबहार म्हणजे आपला पावसाळा, हस्तबहार म्हणजे हिवाळा आणि आंबेबहार म्हणजे उन्हाळा। नेक्स्ट बघा, कोणत्या गवताच्या मुळांचा वापर थंडावा देणाऱ्या ताट्या तयार करण्यासाठी केला जातो? तर बघा कोणत्या गवताच्या मुळाचा, तर रोशा, खस, हत्ती गवत, सबई। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, रोशा गवताचा उपयोग हा केला जातो मुळांचा वापर थंडावा देणाऱ्या ताट्या तयार करण्यासाठी, म्हणजेच कूलरसाठी तयार केला जातो। नेक्स्ट बघा, कोळंबी संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली कोणती जात जम्बो कोळंबी म्हणून ओळखली जाते? तर बघा कोणती जात ओळखली जाते कोळंबी संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली जम्बो कोळंबी म्हणून? तर बघा ऑप्शन, मॅक्रोब्रॅक्रियम रोझेनबर्गी, मॅक्रोब्रॅक्रियम माल्कमसोनी, मॅक्रोब्रॅक्रियम रोझेनबर्गी, मॅक्रोब्रॅक्रियम माल्कमसोनी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, मॅक्रोब्रॅक्रियम रोझेनबर्गी असे म्हटले जाते। नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे। नेक्स्ट बघा, सार्वजनिक वितरण प्रणाली PDS कोणाचा उपक्रम आहे? तर केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, केंद्र व राज्य सरकार यांचा संयुक्त। तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4, केंद्र व राज्य सरकार यांचा संयुक्त पद्धतीचा कार्यक्रम आहे सार्वजनिक वितरण प्रणाली। नेक्स्ट बघा, पिकांच्या किमान आधारभूत किमती केव्हा जाहीर केल्या जातात? तर केव्हा जाहीर केल्या जातात पिकांच्या किमान आधारभूत किमती? पेरणी झाल्यानंतर लगेचच, पेरणीपूर्वी, कापणीपूर्वी 1 महिना, कापणीनंतर लगेचच। तर आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 4, कापणीनंतर लगेचच पिकांच्या किमान आधारभूत किमती या जाहीर केल्या जातात, कापणीनंतर लगेचच। नेक्स्ट बघा, जमिनीला 46 किलो नत्र द्यावयाचे असल्यास किती युरिया द्यावा लागेल? तर किती द्यावं लागेल? 100 किलो, 50 किलो, 150 किलो, 46 किलो। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, 100 किलो। 46 किलो नत्र द्यावयाचे असल्यास युरिया हा 100 किलो द्यावे लागतात। नेक्स्ट बघा, पिकांची आवश्यक पोषक द्रव्ये किती आहे? तर 16, 18, 20, 22। तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3 द्यायला याच्यात 20, पण तसे 16 पण दिलेले असतात काही नोट्समध्ये, यामध्ये 20 दिलेलं आहे। तर आपलं 16 जे आहे तेच लिहायचे। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात पानाच्या कोणत्या जातीची लागवड सहसा केली जाते? तर बनारसी, कलकत्ता, सिंदुरी, कपुरी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, कपुरी। महाराष्ट्रात पानाच्या कपुरी या जातीची लागवडी केली जाते। नेक्स्ट बघा, ठिबक सिंचनाच्या तोट्यांमध्ये जमा झालेल्या क्षारांचा साठा घालविण्यासाठी कोणत्या आम्लाचा वापर केला जातो? तर ॲसिटिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, कार्बोनिक आम्ल। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, हायड्रोक्लोरिक आम्ल। हायड्रोक्लोरिक आम्ल
चा वापर केला जातो ठिबक सिंचनाच्या तोट्यांमध्ये जमा झालेला गाळ किंवा जे त्याला जंग लागलेलं असते ते साफ करण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल. नेक्स्ट बघा, दुष्काळी परिस्थितीमध्ये निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यांवर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर पौष्टिक चाऱ्यात करण्यासाठी त्यावर खालीलपैकी कशाची प्रक्रिया केली जाते? तर कशाची प्रक्रिया केली जाते? निकृष्ट चाऱ्याचे उत्कृष्ट प्रतीच्या पौष्टिक अशा चाऱ्यात रूपांतर करण्यासाठी. तर बघा ऑप्शन, ॲसिटिक ॲसिड, हायड्रोजन क्लोराईड, सोडियम हायड्रॉक्साईड, ऑक्झॅलिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 सोडियम हायड्रॉक्साईड. दुष्काळी परिस्थितीमध्ये निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यांवर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर पौष्टिक चाऱ्यात करण्यासाठी त्यावर सोडियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया ही केली जाते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. दुधातील ड जीवनसत्वाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यावर कोणत्या किरणांची प्रक्रिया केली जाते? तर गॅमा किरणे, इन्फ्रारेड किरणे, अतिनील किरणे, क्ष किरणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 अतिनील किरणे. नेक्स्ट बघा, गुलाबी गर असलेली पेरूची प्रसिद्ध जात कोणती आहे? तर कोणती आहे गुलाबी गर असलेली पेरूची प्रसिद्ध जात? तर सरदार, ललित, अलाहाबाद, कोथरूड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कोथरूड ही पेरूची गुलाबी गर असलेली जात आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, खैराच्या झाडापासून मिळणारा काथ त्याच्या कोणत्या भागापासून मिळविला जातो? तर साल, फुले, मुळे, गाभ्याचे लाकूड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? गाभ्याचे लाकूड. तर खैराच्या झाडापासून मिळणारा काथ हा गाभ्याचे लाकूडपासून मिळवला जातो. नेक्स्ट बघा, दुधातील भेसळ आणि ती ओळखण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ त्यांच्या योग्य जोड्या लावा. तर बघा जोड्या लावा, सुक्रोज, कार्बोनेट, मीठ, युरिया. तर आपलं राईट आन्सर जोडी कोणती येणार? 47 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन 1 ही आपली राईट आन्सरची जोडी आहे. तर बघा एकचं काय ना, सुक्रोज म्हणजे एक, रिसॉर्सिनॉल कार्बोनेटची काय येणार? रोझो, म्हणजे जे आहे तेच दिलेलं आहे ऑप्शन, त्याच्यासमोरची त्याचं राईट आन्सर आहे. सुक्रोजची सिसॉर्सिनॉल आहे, कार्बोनेटची रोझोलिक ॲसिड आहे, मिठाची सिल्वर नायट्रेट आहे, युरियाची ब्रोमिथिनॉल ब्ल्यू आहे. तर लक्षात ठेवा, त्याच्यासमोरचीच त्याची राईट जोडी आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत कोणती दूध डेअरी चालविली जाते? तर महानंद, वरळी, आरे, कुर्ला. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 महानंदा. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत दूध डेअरी चालविली जाते, तर ती आहे महानंदा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या दुधाचे वर्णन औषधी व आरोग्यवर्धक केले जाते? तर ॲसिडोफिलस दूध, व्हिटॅमिनाइज्ड दूध, फर्मेंटेड दूध, मिनरलाइज्ड दूध. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ॲसिडोफिलस दूध. या दुधाचे वर्णन औषधी व आरोग्यवर्धक असे केले जाते. नेक्स्ट बघा, आंब्याला परत येणारा मोहर टाळण्यासाठी कोणत्या संजीवकाचा फवारणी केली जाते? परत येणारा मोहर टाळण्यासाठी म्हणतात. तर बघा ऑप्शन, NaA, जिब्रेलिक ॲसिड, इथिलीन, ॲब्सिसिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जिब्रेलिक ॲसिड. परत येणारा बहार टाळण्यासाठी आंब्यावर जिब्रेलिक ॲसिडचा फवारणीही केली जाते. नेक्स्ट बघा, मासे बर्फात टिकविण्याच्या पद्धतीमध्ये बर्फ व मासे यांचे प्रमाण किती असावे? तर ऑप्शन बघा, 1:1, 2:1, 3:1, 1:2. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 1:1 असावे मासे व बर्फाचे प्रमाण. मासे बर्फात टिकविण्याच्या पद्धतीमध्ये बर्फ व मासे यांचे प्रमाण 1:1 असावे, म्हणजे जेवढे मासे तेवढाच बर्फ. 1 किलो मासे असेल तर 1 किलोच बर्फ, असं त्याचं प्रमाण त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा,
ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी घेतलेले कर्ज हे कोणत्या मुदतीचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन अल्प मुदतीचे कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज, उत्पादन कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 दीर्घ मुदतीचे कर्ज. ट्रॅक्टर विकत घेणे हे दीर्घ मुदतीचे कर्ज आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पृथ्वीवरील पाण्याच्या किती टक्के पाणी शेती व माणसासाठी उपलब्ध आहे? ऑप्शन नाही दिले. शेतकऱ्यास देण्यात येणारे कर्ज उत्पादक म्हणून ओळखले जाते. तर कोणते? शेतकऱ्यास देण्यात येणारे कर्ज उत्पादक कर्ज म्हणून ओळखले जाते. तर विहीर खोदणे, शेतावर घर बांधणे, विहिरी बांधणे यापैकी एकही नाही उत्पादक म्हणून ओळखले जाते म्हणते. तर काय येणार? 54 नंबरचा क्वेश्चन आहे ऑप्शन 1 विहीर खोदणे. येणारे कर्ज उत्पादन कर्ज म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट बघा, भूविकास बँक शेतकऱ्यांना किती मुदतीचे कर्ज देते? तर दीर्घ, मध्यम, अल्प यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 दीर्घ मुदतीचे कर्ज देते भूविकास बँक शेतकऱ्यांना. लक्षात ठेवा, शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज कोण देते? तर भूविकास बँक देते. नेक्स्ट बघा, ॲझोस्पिरिलम जीवाणू कोणत्या पद्धतीने नत्रस्थिर करतात? तर कोणत्या पद्धतीने करतात? नत्रस्थिर. ॲझोस्पिरिलम जीवाणू असहजीवी, सहसहयोगी, सहजीवी, परपोषी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 असहजीवी पद्धतीने ॲझोस्पिरिलम जीवाणू हे नत्रस्थिर करतात. नेक्स्ट बघा, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने मक्याचे नवीन विकसित केलेली जात कोणती आहे? तर कोणती आहे मक्याची नवीन विकसित केलेली जात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने? तर प्रकाश, पंखराज, निर्जा, आनंद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 प्रकाश. नेक्स्ट बघा, जमिनीचा पोत वाढविण्यासाठी पिकांची फेरपालट चांगली असते. तर कोणत्या पिकांची फेरपालट चांगली असते जमिनीचा पोत वाढविण्यासाठी? ज्वारी, गहू, भात गहू, बाजरी गहू, भुईमुग गहू. तर आपला राईट आन्सर येणार भुईमुग गहू. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी भुईमुग गहू या पिकांची फेरपालटही चांगली असते. नेक्स्ट बघा, कॉफीचे पीक हे चहाच्या पिकापेक्षा उंचीवर लागवड केली जाते. तर कमी, जास्त, योग्य पर्याय नाही, सांगता येत नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कमी. कॉफीचे पीक हे चहाच्या पिकापेक्षा कमी उंचीवर लागवड केले जाते. नेक्स्ट बघा, कोकणात खालीलपैकी कोणता मासा भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी योग्य आहे? तर तिलापिया, सायप्रिन्स, गवत्या, जिताडा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जिताडा. जिताडा हा मासा कोकणात मासा भात शेतीसाठी आणि भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानतात. नेक्स्ट बघा, चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागाचा सुवासिक तेल निर्मितीसाठी वापर करतात? तर कोणत्या भागाचा करतात सुवासिक तेलासाठी उपयोग? तर पाने, फुले, साल यापैकी वेगळा भाग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 यापैकी वेगळा भाग. म्हणजे पानाचा पण उपयोग केला जात नाही, फुले आणि साल याचे नाही. यापैकी वेगळा भाग म्हणजे आणखी कोणता भाग असतो काय माहिती काय, पण यात ऑप्शन 4 दिलेला आहे. नेक्स्ट बघा, मातीचा नमुना घेण्यासाठीचा वापर करतात. तर कशाचा वापर करतात मातीचा नमुना घेण्यासाठी? लायसीमीटर, टेन्शिओमीटर, पिझोमीटर, स्क्रू ऑगर. तर आपलं राईट आन्सर आहे ना स्क्रू ऑगर. नेक्स्ट बघा, मुंबई जमीनधारणा तुकडीकरण प्रतिबंध व एकत्रीकरण कायदा या वर्षी अस्तित्वात आला. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, मुंबई जमीनधारणा तुकडीकरण प्रतिबंध व एकत्रीकरण, तुकडीकरण पण आणि एकत्रीकरण पण कायदा जो एकच आहे आणि तो कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? बघा ऑप्शन 1947, 1948, 1949, 1950. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1947. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा येणाऱ्या सर्व कृषी व ग्रामसेवक एक्झामच्या दृष्टीने. आणि जे कोण नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांना, जेणेकरून तुम्हाला वेळेवर लेक्चर मिळेल. बाकी जे कोणते नवीन टाकतील ते नवीन अपलोड केलेले तुम्हाला मिळून जातील. नेक्स्ट बघा, आम्लधर्मी जमिनीत विनिमययुक्त हायड्रोजनचे प्रमाण असते. तर किती असते? कमी झाले, जास्त झाले, समान, यापैकी एकही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार?
तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 जास्त झालेले. नेक्स्ट बघा, कोणती एक रब्बी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र मोहोळ येथून निर्माण झाली आहे? तर बघा ऑप्शन CSH 7 मालदांडी 35-1, CSH 8 स्वाती. तर याच्यापैकी कोणती जात आहे? तर ऑप्शन 2 मालदांडी 35-1 ही रब्बी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र मोहोळ येथे तयार झाली आहे, म्हणजेच निर्माण केली आहे तिथनं. नेक्स्ट बघा, हरित क्रांतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरली? तर कोणती ठरली सर्वात महत्त्वाची हरित क्रांतीतील गोष्ट? संकरित बियाणे, रासायनिक खते, जलसिंचन, पीक संरक्षण, जलसिंचन, संकरित बियाणे. 3 बघा, ठिबक सिंचन, रासायनिक खते, पीक संरक्षण. 4 बघा, जलसिंचन, सुधारित अवजारे, पीक संरक्षण. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 संकरित बियाणे, रासायनिक खते, जलसिंचन हे हरित क्रांतीत सर्वात महत्त्वाचे ठरले आहे. नेक्स्ट बघा, सर्वकष पीक विमा योजना कधी सुरू झाली? बघा, विमा योजनेचं नाव आहे सर्वकष पीक विमा योजना. तर कधी सुरू झाली? तर 1985, 1990, 1995, 2000. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 1985ला चालू झाली सर्वकष पीक विमा योजना. नेक्स्ट बघा, जलधारण क्षमता व कायमचा मरणोक्त बिंदू या दरम्यानच्या पाण्याच्या पिकांचा उपयोग होतो त्यास काय म्हणतात? जलधारण क्षमता व कायमचा मरणोक्त बिंदू या दरम्यानच्या पाण्याचा पिकांना उपयोग होतो त्यास काय म्हणतात? आर्द्रता शोषी जल, केशाकर्षणीय जल, गुरुत्वाकर्षणीय जल, उपलब्ध पाणी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 आर्द्रता शोषी जल असे म्हणतात. नेक्स्ट बघा, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना तर 1972, 1974, 1976, 1978. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 1974ला झाली. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना 1974ला झाली. नेक्स्ट बघा, जनावरांमधील घटसर्प व क्षय हे रोग कशामुळे होतो? तर विषाणू, जीवाणू, बुरशी यापैकी एकही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 जीवाणू. नेक्स्ट बघा, देशी गाईच्या तुलनेत संकरित गाईचा भागडकाळ हा असतो तर कमी, जास्त, सारखा, दुप्पट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कमी असतो. देशी गाईच्या तुलनेत संकरित गाईचा भागडकाळ हा कमी असतो. नेक्स्ट बघा, अंगोरा जातीच्या एका शेळीपासून किती लोकर मिळते? तर किती मिळते एका शेळीपासून अंगोरा जातच्या? 1 ते 2 किलोग्रॅम, 4 किलोग्रॅम, 2 ते 2.5 किलोग्रॅम यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 2 ते 2.5 किलोग्रॅम एवढी लोकर मिळते अंगोरा जातच्या एका शेळीपासून. नेक्स्ट बघा, बानवली ही कोणत्या फळपिकाची राज्यातील प्रसिद्ध जात होय? तर कोणत्या फळपिकाची? आंबा, काजू, चिकू, नारळ. तर बानावली ही नारळ या पिकाची जात आहे प्रसिद्ध. नेक्स्ट बघा, मसाल्याचा राजा कशास म्हणतात? तर कशाला म्हणतात मसाल्यांचा राजा? महत्त्वाचा क्वेश्चन आहे. विलायची, काळी मिरी, जायफळ, लवंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 काळी मिरीला मसाल्याचा राजा असे म्हणतात. नेक्स्ट बघा, केळीमध्ये शेंडा झुपका हा रोग कशामुळे होतो? तर विषाणू, जीवाणू, कवच, मूलद्रव्य यांची कमतरता. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 विषाणू. बघा, आपलं पंचवार्षिक योजनेवर सुद्धा लेक्चर झालेलं आहे, म्हणजे आता 1-2 दिवसात होऊन जाईल तुम्हाला अवेलेबल. आणि हे लेक्चर तर होतीलच तांत्रिकचे, पण ते पण होतील. तांत्रिक एक प्लेलिस्ट आहे, त्यात सर्व तांत्रिकचे वेगळे लेक्चर असे अवेलेबल आहे, ते पण तुम्ही बघा आणि हे पण बघा. नेक्स्ट बघा, वनाखालील क्षेत्र इतरत्र वापरावर बंदी आणणारा फॉरेस्ट ॲक्ट साली झाला तर कोणत्या साली झाला? वनाखालील क्षेत्र इतरत्र वापरावर बंदी आणणारा फॉरेस्ट ॲक्ट 1950, 1980, 1960, 1975. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1980ला झाला फॉरेस्ट ॲक्ट कायदा, वनाखाली क्षेत्र इतरत्र वापरावर बंदी आणणारा. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्यात रबर लागवड अधिक होते?
तर कोणत्या राज्यात होते रबर लागवड अधिक प्रमाणावर? तर केरळ, मध्य प्रदेश, आसाम, कर्नाटक. तर आपलं राईट आन्सर आहे केरळ. नेक्स्ट बघा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर केव्हा झाली पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना? 1969, 1972, 1975, 1970. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1, 1969ला झाली पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथली स्थापना. जगात माशांच्या सुमारे जाती आढळतात? तर किती जाती आढळतात माशांच्या सुमारे जगात? तर बघा ऑप्शन 1, 21,000 जाती आढळतात माशांच्या. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय मासेमारी अनुवांशिकी संशोधन संसाधन ब्युरोचे मुख्यालय कोठे आहे? तर कोठे आहे? राष्ट्रीय मासेमारी अनुवांशिकी संशोधन संसाधन ब्युरोचे मुख्यालय लखनौ, मुंबई, चेन्नई, कोची, केरळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 22 नंबरचा क्वेश्चन आहे. आपलं राईट आन्सर दिलं आहे ऑप्शन 1, लखनौ येथे आहे. बघा लखनौ येथे आहे. राष्ट्रीय मासेमारी अनुवांशिकी संशोधन संसाधन ब्युरोचे मुख्यालय लखनौ येथे आहे. नेक्स्ट बघा, खालीपैकी कोणती औषधी वनस्पती खोकल्यावर गुणकारी आहे? तर अडुळसा, तुळशी, 1 व 2, सर्पगंधा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, अडुळसा ही खोकल्यावर गुणकारी औषधी वनस्पती आहे. नेक्स्ट बघा, ॲझाडिरॅक्टिन हे वनस्पतीजन्य कीटकनाशक कशापासून मिळवले जाते? ॲझाडिरॅक्टिन. तर बाभूळ, कडुलिंब, झेंडू, करंज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर कडुलिंबापासून मिळवले जाते ॲझाडिरॅक्टिन. नेक्स्ट बघा, आम्लधर्मीय जमिनीसाठी कोणत्या जीवाणू खताची शिफारस केली जाते? तर कोणत्या जीवाणू खताची शिफारस केली जाते आम्लधर्मीय जमिनीसाठी? रायझोबियम, बायजेरिकिया, ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर. तर आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 2, बायजेरिकिया. नेक्स्ट बघा, भाताच्या अवशेषांचा फेरवापर भात शेतीमध्ये केल्यास कोणत्या घटकांचा पुरवठा होतो? तर कोणत्या घटकांचा पुरवठा होतो भाताच्या अवशेषांचा फेरवापर भात शेतीमध्ये केल्यास? सिलिकॉन, मॉलिब्डेनम, नत्र, मॅग्नेशियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, सिलिकॉन. सिलिकॉनचा बघा सिलिकॉनचा घटकांचा पुरवठा होतो. सिलिकॉन या अन्नद्रव्य घटकांचा पुरवठा होतो. नेक्स्ट बघा, मिथिओनिन या ॲमिनो आम्लाचे प्रमाण इतर कडधान्याच्या तुलनेत जास्त असल्याने खालीलपैकी कोणत्या हिरव्या पाल्याचा वापर जनावरांसाठी चारा म्हणून केला जातो? तर बघा कोणत्या चाऱ्याचा वापर जनावरांसाठी केला जातो? चवळी, सोयाबीन, हरभरा, कुडीत. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1, चवळी. नेक्स्ट बघा, एक नैसर्गिक साखरेचे भांडार म्हणून ओळखली जाणारी कोणती वनस्पती कृत्रिम साखरेला पर्याय म्हणून वापरली जाऊ शकते? तर पुदिना, स्पिरुलिना, स्टिविया, असबगोल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, स्पिरुलिना. ऑप्शन 2 येते, याचा आन्सर दिलेला आहे स्पिरुलिना. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ कोठे आहे? तर कोठे आहे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ? अकोला, औरंगाबाद, नागपूर, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, अकोला येथे आहे पशुधन विकास मंडळ. नेक्स्ट बघा, विदेशी कोंबड्या साधारणतः किती आठवड्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतात? तर किती आठवड्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतात विदेशी कोंबड्या? तर बघा 20, 15, 12, 10. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, 20. ऑप्शन 1, 20 आठवड्यानंतर. नेक्स्ट बघा, द्राक्षाचे मूळ स्थान कोणत्या देश आहे? तर आर्मेनिया, भारत, ऑस्ट्रेलिया, इटली. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, आर्मेनिया. नेक्स्ट बघा, फुले उत्कर्षा, अर्का अनामिका, पुसा सावनी, अर्का अभय, पुसा मखमली या कोणत्या भाजीपाल्याच्या जाती आहेत? तर भेंडी, टोमॅटो, चवळी, मिरची. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, भेंडीच्या जाती आहे. बघा या सर्व भेंडीच्या जाती आहे, लक्षात ठेवा. फुले उत्कर्षा, अर्का अनामिका,
पुसा सावनी, अर्का अभय व पुसा मखमली ह्या सर्व भाजीपाला पिकत जाते आणि ते कोणतं आहे तर भेंडी. नेक्स्ट बघा तोंड दूध, तोंड मिल्क म्हणजे तोंड दूध या दुधाच्या प्रकाराची निर्मिती कोणत्या शास्त्रज्ञाने केली तर कोणत्या शास्त्रज्ञाने तोंड मिल्कचा शोध लावला? डॉक्टर D.N. खुरोडे, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर D.N. खुरोडे. डॉक्टर D.N. खुरोडे यांनी तोंड मिल्क या दुधाच्या प्रकाराची निर्मिती केली आहे. नेक्स्ट बघा माशांच्या शरीरात कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते तर कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते माशाच्या शरीरात? अ, ब, ड, अ व ड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 अ व ड ही जीवनसत्व मोठ्या प्रमाणात माशाच्या शरीरात असते. नेक्स्ट बघा कोणत्या बाजाराचे व्यवस्थापन सामान्यतः ग्रामपंचायतीकडे असते तर दुय्यम घाऊक बाजार, चिल्लर बाजार, प्राथमिक घाऊक बाजार, जत्रा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 प्राथमिक घाऊक बाजार. या बाजाराचे व्यवस्थापन सामान्यतः ग्रामपंचायतीकडे असते. नेक्स्ट बघा शेतीमालाच्या किमतीत इतर मालाच्या तुलनेत चढ उतार जास्त होतात कारण काय? कारण किमतीत इतर मालांच्या तुलनेत चढ उतार जास्त होण्याचे तर शेती उत्पादन बऱ्याच अंशी निसर्गावर अवलंबून असते. शेतीमाल नाशवंत असतो. शेतीमालाला साठेबाजी जास्त प्रमाणात केली जाते. शेतीचे नियोजन केलेले नसते. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 शेती उत्पादन बऱ्याच अंशी निसर्गावर अवलंबून असते. नेक्स्ट बघा भूदान व ग्रामदान चळवळीचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल तर महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, वैकुंठभाई मेहता, आचार्य विनोबा भावे. तर आपलं राईट आन्सर काय ना? आचार्य विनोबा भावे. नेक्स्ट बघा कापूस एकाधिकार योजनेसाठी मूळ संकल्पना कोणाची होती तर कोणाची होती कापूस एकाधिकार मूळ संकल्पना? वसंतराव नाईक, वि.स. पांगे, डॉक्टर राजप्रसाद, धनंजयराव गाडगीळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 वसंतराव नाईक यांची होती कापूस एकाधिकार योजनेची मूळ संकल्पना. नेक्स्ट बघा गेल्या 50 वर्षात भारतीय शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा आहे तर कोणता हिस्सा आहे? वाढता आहे, घटता आहे, स्थिर आहे, बदलता आहे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 वाढता आहे. गेल्या 50 वर्षात भारतीय शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा हा वाढता आहे. नेक्स्ट बघा पेनिसिलिनचा कारखाना कोठे आहे तर कोठे आहे पेनिसिलिनचा कारखाना? पुणे, पिंपरी, मुंबई, औरंगाबाद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पिंपरी येथे आहे पेनिसिलिनचा कारखाना. नेक्स्ट बघा खडकापासून बनलेली माती सर्वात सुपीक असते तर कोणत्या खडकापासून बनलेली माती सर्वात सुपीक असते? अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक, वरील सर्व. तर आपला राईट आन्सर आहे अग्निजन्य खडक. या खडकापासून तयार झालेली जमीन ही सर्वात सुपीक असते. नेक्स्ट बघा रत्नागिरी व सिंधुदुर्ग ही जिल्हे या कृषी हवामान विभागात येतात तर कोणत्या हवामान विभागात येतात? रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे. दक्षिण कोकण, उत्तर कोकणचा किनारा, उपपर्वतीय विभाग, मध्य महाराष्ट्र. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 दक्षिण कोकण. नेक्स्ट बघा प्रकारच्या जमिनीत लोह ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त असते तर कोणत्या प्रकारच्या जमिनीत असते लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त? तर काळी मृदा, तांबडी मृदा, जांभी मृदा, गाळाची मृदा. तर आपलं राईट आन्सर आहे जांभी मृदा. बघा जांभ्या मृदेत लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. नेक्स्ट बघा खरीप हंगामात येणाऱ्या पिकांचा गट कोणता आहे तर ज्वारी, भात, गहू, मूग, मोहरी, भुईमूग, चवळी, सूर्यफूल. ज्वारी, भात, हरभरा, भुईमूग, ज्वारी, भात, मटकी, सूर्यफूल. तर 4 नंबरचा गट हा ज्वारी, भात, मटकी, सूर्यफूल हा गट आहे योग्य आन्सर खरीप हंगामात येणारा. नेक्स्ट बघा गहू ही पीक लागवडीची पद्धत कोणत्या पिकासाठी वापरतात? काय महू आहे की राहू आहे? राहू असेल. राहू ही लागवडीची पीक पद्धत कोणत्या पिकासाठी वापरतात? राहू पद्धत. तर बघा ही भात पिकासाठी वापरतात
राहू पद्धत? हो, भात पिकासाठीच आहे. ही प्रिंट व्यवस्थित आली नाही, पण मी सांगते तुम्हाला, व्यवस्थित तुम्ही ऐका. राहू ही पीक लागवडीची पद्धत भात पिकासाठी वापरतात. नेक्स्ट बघा, गव्हावरील तांबेरा हा प्रकारचा रोग आहे. तर कसला प्रकारचा रोग आहे? जीवाणूजन्य, विषाणूजन्य, बुरशीजन्य यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 3, बुरशीजन्य रोग आहे गव्हावरील तांबेरा हा. नेक्स्ट बघा, कृषी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हे पीक सर्वात महत्त्वाचे आहे. तर कोणते पीक सर्वात महत्त्वाचे आहे? ऊस, सोयाबीन, कापूस, हळद. तर आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 1, ऊस. ऊस हे पीक औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. नेक्स्ट बघा, भारतात सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो. तर किती पडतो भारतात सरासरी मिलीमीटर पाऊस? तर 1200, 1210, 1150, 1190. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, 1190. भारतात सरासरी 1190 मिलीमीटर एवढा पाऊस हा पडतो. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी हे मध्यम पाटबंधारे योजनेचे वैशिष्ट्य आहे. तर कोणते? धरणे बांधणे, नद्यांना बंधारे बांधणे, विहिरी खोदणे, पाझर तलाव. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, नद्यांना बंधारे बांधणे. नद्यांना बंधारे बांधणे हे मध्यम पाटबंधारे योजनेचे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट बघा, गोल्डन एकर ही या पिकाची जात आहे. तर कोणत्या पिकाची जात आहे गोल्डन एकर? कोबी, फ्लावर, बटाटा, टोमॅटो. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, कोबी. कोबी या पिकाची जात आहे गोल्डन एकर. नेक्स्ट बघा, हे पीक तीनही हंगामात घेता येते. तर कोणते पीक हे तिन्ही हंगामात घेता येते? तर सूर्यफूल, भुईमूग, गहू, भात. तर आपलं राईट आन्सर आहे ना सूर्यफूल. सूर्यफूल हे पीक तिन्ही हंगामात घेता येते. नेक्स्ट बघा, हा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी रेनेटचा वापर केला जातो. तर खवा, चीज, पनीर, योगर्ट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, चीज. चीज हा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी रेनेटचा वापर हा केला जातो. नेक्स्ट बघा, भारतातील पशुवैद्यकीय संशोधन संस्था येथे आहे. तर कुठे आहे? कर्नाल, हरियाणा, आनंद गुजरात, इज्जतनगर उत्तर प्रदेश, भुवनेश्वर ओरिसा. तर आपलं राईट आन्सर आहे इज्जतनगर उत्तर प्रदेश. पशुवैद्यकीय संशोधन संस्था ही इज्जतनगर येथे आहे. नेक्स्ट बघा, शेतकरी नागपुरी किंवा पंढरपुरी जातीच्या म्हशीची मुख्यत्वे पाळतात. कारण शेतकरी बघा नागपुरी किंवा पंढरपुरी जातीच्या म्हशी पाळतात. याचे कारण काय आहे? तर याचे कारण आहे त्या स्वस्त असतात, त्यांना अत्यंत कमी प्रमाणात चाऱ्याची आवश्यकता असते, त्या अत्यंत निकृष्ट व हलक्या चाऱ्यांवर राहूनही दूध देतात. वरील सर्व बरोबर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, त्या अत्यंत निकृष्ट व हलक्या चाऱ्यांवर राहून सुद्धा दूध देतात. नेक्स्ट बघा, हापूस आंबा निर्यात योग्य असूनही बाजारात स्थिर होऊ शकत नाही. याचे मुख्य कारण मुख्य कारण काय? हापूस आंबा निर्यातीस योग्य असून सुद्धा बाजारात स्थिर होऊ शकत नाही. कारण या आंब्याचे उत्पन्न कमी येते, या आंब्यास फळे अनियमित येतात, या आंब्यास पांढरा साका पडतो, हा आंबा आकाराने मोठा असतो. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, या आंब्यात पांढरा साका हा पडतो. हे आपलं राईट आन्सर आहे. त्याच्यामुळे हा आंबा निर्यातीस योग्य असून सुद्धा बाजारात स्थिर होऊ शकत नाही. नेक्स्ट बघा, गडलिंग ही प्रक्रिया या फळपिकामध्ये केली जाते. तर कशामध्ये केली जाते गडलिंग ही फळ प्रक्रिया? तर आंबा, अंजीर, द्राक्षी. तर द्राक्षामध्ये गडलिंग हे केले जाते. ते ऑप्शन दिलेलं नाही आहे, ते प्रिंटमध्ये आलेलं नाही, त्याच्यामुळे ते घेतलेलं नाही. तर गडलिंग हे द्राक्षात केले जाते, लक्षात ठेवा. चला तर हे लेक्चर आपण इथेच थांबू. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. व्यवस्थित वाचा. आणि हे लेक्चर थोडं प्रिंटमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकते तुम्हाला, त्याच्यामुळे जे मी सांगितलं ते वाचण्याचा प्रयत्न करा, ऐकण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच 15 तरी लेक्चर होतील आपले. अशाच पद्धतीचे 80 क्वेश्चन, 80-90 क्वेश्चन रोज 15 लेक्चर हे होतील. तर महिन्याभरात कंप्लीट होऊन जातील. त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे वेळेवर बघायला मिळतील.
चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.